नमस्कार मंडळी. आज आपण बीटपासून अशी खास रेसिपी बनवणार आहोत, जी अगदी तुम्ही वर्षभरासाठी वापरू शकता आणि त्यापासून दुसऱ्या छान-छान रेसिपीज बनवू शकता. तर आज आपण मस्त घट्ट गुलाबी रंगाची बीटरूट पावडर कशी तयार करायची, खास सिक्रेट टिप्स सहित मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. छान उपयोगी व्हिडिओ आहे. तर इथे बीटरूटची पावडर तयार करण्यासाठी 4 बीट घेतले, स्वच्छ ते धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते कोरडे होऊ द्यायचे, फॅन खाली ठेवा किंवा कापडाने पुसून घ्या आणि मग त्याची साल पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायची किंवा सुरीच्या सहाय्याने देखील तुम्ही एकदम पातळ-पातळ साल काढून घेऊ शकता. तर आता सगळ्या बीटची इथे साल मी काढून घेते. तर इथे मी 4 बीटपासून ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तुम्ही अगदी जास्त प्रमाणात देखील करू शकता. अगदी परफेक्ट रेसिपी आहे मंडळी. तर अशा पद्धतीने आता बीटची साल काढून घेतली आणि ही साल जी आहे फेकून द्यायची गरज नाहीये. याची पेस्ट करून मेहंदीमध्ये वापरू शकता. मेहंदी पॅक करत असाल केसाला लावायला तर त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही किंवा पाण्यामध्ये हे उकळून घ्यायचं आणि ते पाणी देखील तुम्ही मेहंदी भिजवण्यासाठी वापरू शकता. जेणेकरून केसांनाही त्याचा फायदा होईल. आता घ्यायचे पोटॅटो स्लाइसर आणि त्याने एकदम पातळ-पातळ स्लाइस या बीटचे करून घ्यायचे आहे. नेहमी आपण किसणीवर किसतो त्यामुळे काय होतं बीटचा ज्यूस खूप जास्त वाया जातो. जास्त प्रमाणात निघतो. पण अशा पद्धतीने तुम्ही चिप्स कराल ना, तर अजिबात ज्यूस वायाला जात नाही. तुम्हाला दिसतच असेल. तर एकदम पातळ-पातळ स्लाइस करायचे. ज्याने आपण बटाट्याचे चिप्स करतो ना, त्या स्लाइसरचा वापर इथे करायचा आहे. आणि सगळे इथे बीट मी छान असे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता बीट वाळवताना अजिबात काळे पडू नये, त्यासाठी इथे आपण लिंबाचा वापर करणार आहोत. यामुळे आपली बीटरूट पावडर मस्त गुलाबी रंगाची तयार होणार आहे. अजिबात काळी पडणार नाहीये. त्याचबरोबर मस्त चविष्ट देखील होणार आहे. तर आता इथे बीट स्लाइस करून झालेत. 4 बीट घेतले होते त्यासाठी 4 ग्लास पाणी उकळायला ठेवलं. पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे बघू शकता. आता गॅसची फ्लेम करायची कमी आणि 1 लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातल्याने आपली बीटरूटची पावडर अगदी जास्त काळ टिकण्यास मदत मिळते. कारण लिंबू प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. त्याचबरोबर लिंबाने बीटरूटचा रंग टिकवण्यास मदत मिळते. अजिबात रंग जात नाही. तर आता लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. हवं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. तुम्ही थोडीशी टेस्ट घेऊन बघू शकता. पाणी छान असं खारूस लागलं पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि जे बीटचे आपण स्लाइसेस केलेले आहेत ना, ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत. आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी पाहिजे आपल्या कढईमध्ये. तर व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे फक्त 5 मिनिटासाठी. फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे बीटचे स्लाइसेस ठेवायचे आहेत. त्यामुळे ते हलकेसे नरम होतात. इथे आपण अजिबात बीटचे स्लाइसेस शिजवलेले नाहीयेत. फक्त गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवले. त्यामुळे ते छान नरम होतात. आणि मग वाळवल्यानंतर त्यांचा रंगही जात नाही. त्याचबरोबर छान ते टेस्टी लागतात कारण इथे आपण लिंबाचा आणि मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे छान टँगी फ्लेवर त्यांना येतो. तर बघू शकता मस्त पातळ-पातळ स्लाइसेस आपण केले होते. याऐवजी जर आपण किस केला ना, तर त्यामध्ये खूप सगळा ज्यूस जो आहे बीटचा तो वायाला जातो किंवा निघतो. त्यामुळे अशा पद्धतीचे पातळ स्लाइसेस करून घ्यायचे. आता लगेचच काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि हे सगळं जे पाणी आहे ना, ते गाळून घ्यायचं आहे. आता हे जे स्लाइसेस आहेत ना, ते पूर्ण पाणी निथरेपर्यंत असेच चाळणीवर ठेवायचे आहेत. तर बघू शकता मस्त गुलाबी रंगाचे हे स्लाइसेस दिसत आहेत आणि हे जे पाणी आहे ना, अजिबात फेकून वगैरे द्यायचं नाही. यापासून तुम्ही राईस बनवू शकता, पराठे बनवू शकता किंवा सरबत देखील बनवू शकता. आता पूर्ण पाणी निथरल्यानंतर प्लास्टिक पेपरवर आपल्याला घरातच फॅनखाली 2-3 तास हे जे स्लाइसेस आहेत सुकवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 2-3 तास फॅनखाली आणि त्यानंतर कडक उन्हामध्ये सुकवायचे आहेत. तर अगदी एका दिवसामध्ये सुकले जातात कारण एकदम पातळ-पातळ स्लाइसेस आपण केलेले आहेत त्यामुळे. त्याचबरोबर एक महत्त्वाची टिप, प्लास्टिक पेपरवरच हे सुकवायला ठेवायचे आहेत. अजिबात स्टीलच्या ताटात वगैरे ठेवायचे नाही कारण एकदम पातळ आहेत तर स्टीलच्या ताटाला चिकटून बसतात त्यामुळे. तर बघू शकता सगळे स्लाइसेस वाळू घातल्यानंतरही माझ्या हाताला रंग लागलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल अजिबात रंग जात नाही. आणि बघू शकता फक्त एका दिवसात मस्त सुकल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने याची पावडर तयार करून घ्यायची. अगदी गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे हे दिसत आहेत. मस्त हाताने कुस्करून घ्यायचं आणि मिक्सरच्या सहाय्याने बारीक पावडर याची तयार करून घ्यायची आणि त्यानंतर हवं तर चाळून देखील घेऊ शकता.
अशा पद्धतीने ही पौष्टिक बीटरूटची पावडर तुम्ही घरी तयार करू शकता आणि वर्षभरासाठी वापरू शकता. आता झटकीपट यापासून खास रेसिपी तुम्हाला दाखवते. 1 टेबलस्पून बीटरूट पावडर, 2 टेबलस्पून साखर मिक्सरला एकदा दळून घ्यायची आहे. एकदम बारीक असं हे तयार झाल्यानंतर यामध्ये 1 ग्लास थंडगार दही घालायचं आणि मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत फक्त 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आणि बघू शकता तयार झाली मस्त गुलाबी रंगाची ही पौष्टिक लस्सी. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपींमध्ये तुम्ही ही पावडर वापरू शकता किंवा पदार्थाच्या सजावटीसाठी देखील वापरू शकता. तर अगदी पौष्टिक आणि खास रेसिपी आहे. नक्की यावर्षी करून पहा. तर ही पावडर तुम्ही अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि कुठलीही फळभाजी किंवा पालेभाजी करताना त्यामध्ये ॲड करू शकता. जेणेकरून अगदी घरातील सर्वांनाच याचा फायदा होईल. त्याचबरोबर अगदी तुम्ही जास्त प्रमाणात ही पावडर बनवली तर स्वच्छ कोरड्या एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी वर्षभरासाठी चांगली राहते आणि लागेल तशी वापरू शकता. तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? उपयोगाची वाटली का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी खरंच उपयोगी आहे तर करून पहा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.